ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता उद्या बुधवार, उद्या काय आहे? काळभैरव अष्टमी. बघा हा जो काळभैरव आहे याचे अनेक नाव आहेत. काळभैरव, बालभैरव, अनेक भैरवांचे नाव आहेत, पण भैरवबा एकच आहे. त्यांनी जसे रूपं घेतले तसे त्याचे नाव पडले. आता ज्या वेळेला ब्रह्मदेवाची सगळ्या देवांची सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये काय ठरलं, सगळ्यात मोठा देव कोण? आता जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यांनी सांगितलं सगळ्यात मोठा देव कोण आहे? शंकर. कारण ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला त्याच्यातलं काय निघालं? विष. आता विष जर पृथ्वीवर टाकला असतं तर पृथ्वी जळून गेली असती. मग ती शंकरांना पिलं आणि त्याचा कंठात ठेवलं, नीलकंठ झाला. सगळ्यात उत्पत्ती अगोदर कोणाची? आदिमायाशक्ती, नंतर शंकर. शंकराच्या आईबाबाचं नाव माहीत नाही, सगळ्या विश्वात पसरलेला आहे तो शंकर. आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं तू मसनवाट्यात राहतो, नंदीवर बसतो आणि मी सृष्टी तयार केली, मग मी सगळ्यात मोठा. मग त्यावेळेला शंकरला राग आला. त्याच्या भवईतून, अंगातून क्रोध तयार झाला. आणि आपण येते काय वेळेला आपल्या भवईतून खाली घाम पडतो, त्या घामातून भैरव तयार झाला. आणि मग पूर्वीचे मुलं आहे बापाला विचारायचे, बाबा काय काम करू? त्यांनी सांगितलं याला शिक्षा कर. आणि त्यांनी उग्र रूप घेतलं आणि त्याचं 5वं शिर उडवलं. आणि 5वं शिर उडवल्यानंतर ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागं लागली. आणि मग त्याला सांगितलं तुला शिक्षा करायला सांगितलं होतं, हे बगलात घेऊन तू फिर आणि तू जिथं जिथं तुझं हे शिर गळून पडल मुक्त होशील. आणि तू जिथं जिथं गेला तिथं काय झालेलं आहे? आज भैरवाच्या पादुका आहेत. आणि मग काशीला गेला, मुक्त गेला. काशीवरून पाताळात गेला, जोगेश्वरी अमृत आणलं आणि शिवमल्हार, खंडेराव, भैरोबा यांनी एकत्र येऊन मणिमल्लदत्त मारले. त्याच्यापाशी अमृत होतं, पाताळातून आणलं होतं आणि लोकांना आनंद झाला. तो देवाऱ्यात बसला. आणि म्हणून हे खेडचं जे भैरवनाथ मंदिर आहे हे 3 त्रेतायुगापासून आहे. गाईच्या खुरातून तयार झालेलं आहे. ते गोलगमटमध्ये शंकराची पिंड आहे, त्याच्यावर जोगेश्वरी. मग असा जो काळभैरव त्याची आज काय आहे? उद्या आहे जयंती. आणि मग काळभैरव जयंती जर साजरी केली तर त्याच्यामागं पिशाच्य बाधा, काही घरामध्ये आपल्या कटकटी असतील, अनेक संकटं असतील, आपले काही कामं होत नसतील, तर ही जर आपण साजरी केली तर आपले अनेक संकटं नाहीसे होतात आणि आपल्या कामाला मोकळाकी होती. तो आपला कुळदैवत आहे, आपल्या सगळ्या जवळचा आहे आणि त्याला नवग्रह, शनी सगळे बितात. म्हणून काळभैरवाची जर पूजा केली तर त्याच्यावरले अनेक संकटं नाहीसे होतात. तर उद्या ही काळभैरव जयंती साजरी करा. हा जो व्हिडिओ आहे हा अनेक लोकांना क्लिक करा. जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काळभैरव प्रसन्न होईल, तुमच्यावर कृपा करील आणि एक दिवस कवायना तुमचे देव घेऊन सिद्धभैरवनाथ खेड इथे या. तुमचे देव भेटवा. तुमचे देव भेटल्यावर त्यांची ऊर्जा वाढेल. ऊर्जा वाढल्यानंतर तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, तुमचे आडलेले कामं पूर्ण होतील. आणि असा हा जो भैरवनाथ आहे आपलं कुळदैवत आहे आणि या कुळदैवाची सेवा केल्यानंतर आपल्यावरले अनेक संकट नाहीसे होतात. हे पटलं असेल सबस्क्राईब करा, क्लिक करा आणि या भैरवनाथाचं महत्त्व वाढवा. महत्त्व जर वाढवलं तुमच्या प्रपंचामध्ये सुख समृद्धी राहील, सुखानं नांदतील. जय भैरवनाथ महाराज की जय.